मालिकेचं नाव आहे देवमाणूस. आयुष्यामध्ये पण अशी अनेक माणसं असतात जी देवाच्या रूपामध्ये आपल्याला भेटून जातात. काही परिस्थितींमध्ये काही काळ असतो जो आपण स्ट्रगल करत असतो किंवा काही आपल्याला अडचण असेल, देवाच्या रूपात येऊन भेटून मदत करून जातात आपल्या नकळत. तुझ्या आयुष्यामध्ये आज या निमित्ताने अशा कोणत्या व्यक्तींचा उल्लेख करावासा वाटेल तुला की ती तुझ्या आयुष्यातली देवमाणसं आहेत? फर्स्ट ऑफ ऑल आई माझी, जिच्यामुळे पेशन्स मला ठेवता येतो किंवा तिच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी चाचपडून बघता आल्या. नंतर माझी बायको, जिने मला खूप अशा खडतर प्रवासामध्ये जेव्हा हात दिला, तिचंही कौतुक. तेजपाल वाघ, ज्याने माझं करिअर घडवण्यात मदत केली. खूप मोठा हातभार आहे. म्हणजे अगदी मी रस्त्यावर त्याला भेटलो होतो. खरंच माझं रस्त्यावर मी भेटलो आणि माझ्या रस्त्यावर त्याने फोटो काढला आहे आणि ऑडिशन करून पाठवलं. नाही माहिती, म्हणजे हा खूप इंटरेस्टिंग कहाणी पुरी फिल्मी आहे. मला आवडेल ऐकायला. नितीश चव्हाण, आता सांगतो मी, थोडंसं अलीकडनं सांगतो तो. मी DJ होतो तेव्हा, रात्री 3 वाजेपर्यंत मी प्ले करत होतो पार्टी म्युझिक, आणि पार्टी हार्ड झाली होती तेव्हा, आणि मी घरी जाऊन झोपलो. तर निखिल चव्हाणचा मला सकाळी सकाळी फोन येत होता की मला सोडायला ये म्हणून. मी कोथरूडला राहतो, तो चांदणी चौकात त्याला सोडायचा होता. त्याची गाडी माझ्या इथे लावून तो जाणार होता. त्याला मुंबईला यायचं होतं. मी उठलो सकाळी सकाळी, म्हणजे तो आला, मी फोन नाही उचलला, अर्थात मी उशिरा आलो, त्यामुळे तो सकाळी सकाळी 6 वाजता माझ्या रूमवर घरी आला आणि मी त्याला सोडलं चांदणी चौकात. त्यावेळी तेजपाल वाघ मला भेटला. तो म्हणाला डायरेक्टली की तू केतन गायकवाड करे. म्हणा नाही, मी किरण गायकवाड. तो मला तुझे फोटो आलेत माझ्याकडे. म्हटलं मी पाठवलेच नाहीत. तर त्याने मला सांगितलं की शिवानी बावकर, जिने एक सिनेमा केला होता, त्या सिनेमाला मी आर्ट डिरेक्टर होतो. सो आमची तशी ओळख होती. शिवानी बावकरने ऑलरेडी त्याला माझे फोटो झाले होते आणि मी रिजेक्ट झालो होतो आदल्या रात्री. बघ कहाणी कशी फिल्मी आहे. तर मला तेजपाल भेटला आणि तो म्हटला, अरे छान दिसतोस तू वगैरे वगैरे, काय करतोस आत्ता? तर मी दरम्यान एक निगेटिव्हमध्ये सिनेमा करत होतो, जो काही झालाच नाही पुढे. मग तेजपालने नितीश चव्हाणबरोबर उभं राहून माझे फोटो काढले. मला नव्हतं माहिती, मी 3/4 टी शर्टवर केस पेन्सिल, अर्थात मी आंघोळही नव्हती गेली, मी पटकन उठून त्याच्याबरोबर तसं आलो होतो. तसा फोटो काढला नाही गेला आणि पुढे जाऊन साधारण अर्धा तासात एक मेसेज आला त्याचा की हे ऑडिशन करून पाठव. मला असं वाटलं पुन्हा कुठेतरी सिनेमात, तेव्हा मी छोट्या छोट्या भूमिका करायचो. म्हटलं सिनेमात कुठेतरी छोटासा असेल पण वाईट नको वाटायला, म्हणून आपण ऑडिशन देऊयात. ऑडिशन दिली, त्याने आणखीन एक स्क्रिप्ट पाठवली. म्हटली ही करून पाठव. मग मी विथ माझ्या ॲडिशन्स टाकून ती फुलवली आणि पाठवली. आवडलं त्याला. तर म्हटलं अजून काय आहे का तुझ्याकडे? मी आणखीन एक करून पाठवली. आणि सकाळी 6 वाजता निखिल चव्हाणचा फोन नव्हता घेतला. रात्री 6 वाजता मला तेजपालचा फोन आला. तो म्हटला की सिरियल करणार का? म्हटलं हो करणार. आणि तो म्हटलं ठीक आहे, पैसे असे असतील. म्हटलं पैशाचं काय नाही, मला काम करायचं आहे. ओके डन. काम झालं आणि तोपर्यंत माहिती नव्हतं झी मराठी आहे, लागीर झालं जे आहे. आणि याला 1 महिना उलटला या प्रोसेसला. बरं निखिल चव्हाण वगैरे सांगत नव्हते तोपर्यंत, कारण ऑफिशियली बाहेर आलं नव्हतं त्यांचं. तर त्यांचा पहिला प्रोमो आउट झाला झी मराठीवर. आणि मी जेवत होतो, माझा असा हातातला घास गळाला. म्हटलं झी मराठी फौजीवर सिरियल. ओ, मी परत तेजपालला फोन केला. तेजपाल म्हटला नाही, जरा कॉम्पिटिशन चालू आहे बहुतेक, असं तसं वगैरे वगैरे. मग धाकधूक. म्हटलं नसेल तर डायरेक्ट सांग. नाही, मी अपेक्षा नाही ठेवत. नाही, तो म्हटलं एक काम कर, सेटवर आहे. सेटवर ऑडिशन दिली. 1-2 ऑडिशन झाल्या परत. आणि 13 एप्रिलला त्याने मला सांगितलं की उद्या ये, उद्यापासून शूट्स चालू आहे. 13 एप्रिल 2017. 14 एप्रिलला माझा पहिला टेक झाला लागेरला, आणि त्याच्यानंतर मागे वळून नाही पाहिलं. सो म्हणजे कहाणी कशी फिल्मी असते ते अशी असू शकते. आणि मग त्यानंतर मग देवमाणूस मग डिरेक्टली मग देवमाणूस वगैरे. देवमाणूस मग टोटल हुबला केक मध्ये केलं. मग देवमाणूस 1, 2, 3 मग सिनेमे केले काही. आता चाललंय काहीतरी घोडदौड. किती भारी स्टोरी आहे ही. मला मस्त वाटलं यार ऐकून. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.